पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या 8 महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही, दिसले नाही. याच्यातले एक तरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला, एखादी शाळा, एखादी बालवाडी, एखादं धार्मिक स्थळ, याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही. फक्त भारतीय जनता पक्षाने त्या आमच्या आत्ताच्या सरकारने सन्माननीय एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपा पलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही, कोणतंही कार्य नाहीये. मला यांना सांगावं वाटतं, मुंबईची एक टीका माझ्या कानावर आली, शिवद्रोही म्हणे हे लोक आहेत. शरद पवार उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो, काय चांगल्या भाषेची अपेक्षा. शिवद्रोही आहे, मला त्याला सांगावं वाटतं. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या 2 विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला. स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला. आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही, शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही. आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे, या महाराष्ट्रातली जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो आम्ही या जिल्ह्याचा कायापालट आणि विकास जो झाला, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही. सांगा, उद्धव 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, एक तरी फॅक्टरी आणली, 50 लोकांना कामाला लावलं, एक तरी ब्रिज बांधला, एक तरी पाटबंधारे धरण बांधलं, काही केलं नाही 2.5 वर्षात. आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरंच आहे. पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे. आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचं आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं, आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील. आणि दुसरं म्हणजे हा पुतळा कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई. याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचंय, आम्हाला रोज नित्यनेमाने लोकांची सेवा करायची. विचार या सगळ्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळेच कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम झालं असा आरोप कोण नेते आहेत नाव सांगा. तुमच्या मुद्दाम प्रश्नाला मी उत्तर देणार. सगळ्या कामावरती आक्षेप घेतात, हे काम झाले ते सगळे म्हणजे कोण. आज सकाळी विजय वडेट्टीवार असू दे, जयंत पाटील असू दे, कुठे होते ते गडचिरोलीत तुम्ही तरी एखादा पुतळा पाहिला महाराजांचा? त्यांची नावं काय घेता तुम्ही? तुम्हाला काय माहिती आहे नीती ह्याच्याबद्दल, वडेट्टीवाराबद्दल, पाटील बद्दल? तुम्ही ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधलेले. आमचं काम आहे माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे. आणि निकृष्ट काम झालं असेल हे भ्रष्टाचार तुम्ही बोलू नको, तुमचे एव्हिडन्स आहे काय त्यात भटकाचा होऊ शकतो. पुतळा कितीचा, पीडब्ल्यूडीने खर्च किती ब्युटिफिकेशनचा केला, ते बोलताना आम्हाला विचारलं मग कशाला पळाले मग बोला. तर आज जो ज्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आपण कुठलं माध्यम आहे? पुढारी मग काय आज आपण त्या ठिकाणी पाहणी करायला गेल्यानंतर जो त्या ठिकाणी दोन्ही गटाकडून जे वाक्य पूर्ण करणार आम्ही पाहणी करायला गेलो
पाहणी करून आम्ही परत येत होतो. दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही. ते लोक अंगावर आलं, आमच्या काही लोकांना वाटलं ही नेमकी लोक आहेत, आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार, त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ. आम्ही तेवढंच केलं, आमच्याकडून काय झालं नाही. आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करतो, एकही पोचू शकले नसते घरापर्यंत. आदित्य ठाकरे म्हणतो तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही, मग पुढारीला काय माहित.